Good morning, dear students of TYBA English Special DSC 3A. I, Professor Santosh Kumar Patil, heartily welcome you on our teaching learning platform SM Academy Learning Language and Literature. Dear students, we are learning 20th century English literature, and for that we have already studied the poem of W.H. Davis and W.B. Yeats. Now it's time to learn the poetry of T.S. Eliot. Dear students, we have two poems for syllabus to this semester. First, Morning at the Window, and the second is Journey of the Magi. Today we are going to study a very short poem by T.S. Eliot, Morning at the Window. T.S. Eliot is a very famous, notable writer, novelist, dramatist, poet of 20th century modern English literature. He has written many famous plays, dramas, Murder in the Cathedral, Reunion, etc., and good poetry also to his credit. Gerontion, The Love Song of Gelfred Prufrock, Wasteland, and the present poem The Journey of the Magi are classic example of the poetic creation of T.S. Eliot. या कवितेमध्ये T.S. Eliot has criticized the focus on the poverty that occurred after the First World War. फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर युरोपातल्या काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी उदयाला आली, गरिबी समोर आली. त्या गरिबीचं, त्या पॉवर्टीचं अत्यंत विदारक असं चित्रण T.S. Eliot यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. द टायटल ऑफ द पोएम इज मॉर्निंग ॲट द विंडो. खिडकी जवळची एक सकाळ. मग ती सकाळ कोणती? इट इज नॉट अ रोमॅन्टिक, प्लीझंट और लव टोन्स पोएम. इट इज अबाउट द लाईफस्टाईल, लिव्हिंग स्टाईल ऑफ अ कॉमन लेबर क्लास. गरीब कामगार वर्ग, लेबर क्लास जो असतो, याची सकाळ कशी सुरुवात होते? हाऊ डज देअर मॉर्निंग स्टार्ट्स? What is the condition? What is the social scenario? That has been well portrayed, criticized by T.S. Eliot in very few lines. The poem is not more than 4 and that is 9 lines poems it is, but in this 9 lines poet has criticized, talked, portrayed, depicted lot about poverty and the life of poor labor class people. गरिबी, दरिद्र रेषेखाली राहणाऱ्या लोकांचं आयुष्य कशी असतं, कशा पद्धतीने त्यांची सकाळ सुरुवात होते. आणि एका बाजूला अल्दो युरोप वॉज रिचिंग टुवर्ड्स न्यू हाईट्स ऑफ प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, on the other hand there was a very different picture. दुसऱ्या बाजूला अत्यंत वेगळं चित्र होतं, and that picture was of poverty. That picture was about the labor class, poor class, about the evil effects of industrial revolution, industrialization, about pollution in the cities. त्याचं एक वेगळं चित्र युरोपामध्ये पहिल्या महायुद्धानंतर होतं. ते अत्यंत थोडक्यामध्ये T.S. Eliot यांनी मॉर्निंग ॲट द विंडो ह्या कवितेत सांगितलं आहे. ॲज द टायटल सजेस्ट, द पोएट हॅज अवोक व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग अँड ही इज स्टँडिंग ॲट द विंडो. तो सकाळी लवकर उठलेला आहे, खिडकीजवळ उभा आहे, अँड सिपिंग अ टी. सिपिंग म्हणजे ड्रिंकिंग. तो चहा घेत आहे. पण व्हेन ही सीज डाऊन ऑन द रोड, जेव्हा तो खिडकीतनं रस्त्यावरती खाली पाहतो, ही सीज डिफरंट पिक्चर, अ व्हेरी हॉरर पिक्चर, पॅथेटिक पिक्चर.
त्याला रस्त्यावरनं खाली अत्यंत पॅथेटिक, करुणामय, वाईट, हॉरर चित्र दिसतं. ते चित्र असतं अबाउट द मॉर्निंग ऑफ पुअर पीपल हू आर लिव्हिंग इन स्लम्स, हर्ट्स, विदाउट अ शेल्टर, जे झोपड्यांमध्ये राहत आहेत, जे कुठेतरी स्लम झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, अशा ठिकाणी राहत आहेत की त्यांना कोणत्या पद्धतीचा निवारा पण नाही. आणि ज्यांना निवारा आहे इट इज इन अ बेसमेंट. बेसमेंट म्हणजे तळघर. एखाद्या घराचं तळघर व्हेअर देर इज नो सफिशियंट लाईट, एअर, इट इज अ कोझी प्लेस. इन सच अ प्लेस पीपल आर फोर्स टू लिव्ह while they work in industry, in different factories. But when the morning begin, जेव्हा सकाळ होते, they forget their lifestyle and begin their course of new day. कसा त्यांचा सुरुवात होतो, दिवसाची सुरुवात, ते सगळं कवी खिडकीच्या जवळ चहा घेऊन उभं राहत असताना खाली पाहतो. अँड दॅट इज अ पोएम मॉर्निंग ॲट द विंडो. सो बेसिकली डिअर स्टुडंट्स, द पोएम इज अबाउट poverty happening due to industry, evil effects of industrialization, effects of pollution, and the lifestyle of a poor labor class, depressed class has been criticized focus in this poem. So तुमचं एकंदर कवितेचं बॅकग्राऊंड लक्षात आलं असेल. नाव इट्स अ टाइम टू टर्न टू द पोएम लाईन बाय लाईन. इट्स अ व्हेरी शॉर्ट पोएम ऑफ 9 लाईन्स. लेट्स सी. तर कवी, मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे खिडकीजवळ उभा आहे, हातात चहा घेतो आहे आणि खाली पाहतो आहे. तर त्याला काय ऐकू आलं ॲट फर्स्ट? दे आर रॅटलिंग. रॅटलिंग म्हणजे खडखडाट. त्याला खडखडाट ऐकू आला. कशाचा खडखडाट? ब्रेकफास्ट प्लेट्स. सकाळमध्ये उठल्या उठल्या त्याला ब्रेकफास्टसाठीच्या द प्लॅस्टिक, टीन, स्टील, कशाच्या प्लेट असतील त्यांचा खडखडाट ऐकू आला. कुठे? इन बेसमेंट किचन. बेसमेंट म्हणजे एखाद्या इमारतीचं तळघर, वेअर देर जनरली बेसमेंट इज मेड टू पुट गुड्स. ते माल किंवा सामान ठेवण्यासाठी बेसमेंट तयार केलं जातं. पण ॲज इन बिग सिटीज देर आर प्रॉब्लेम ऑफ शेल्टर्स, हाऊसिंग, घराचा निवाऱ्याची समस्या होती. म्हणून द पीपल, पुअर पीपल, लेबर क्लास पीपल वेअर फोर्स टू लिव्ह इन द बेसमेंट. आणि त्या बेसमेंटमध्ये जे किचन होते, बेसमेंट म्हणजे तळघरात जे किचन होते, फ्रॉम देअर द पोएट हर्ड्स द रॅटलिंग साऊंड ऑफ एम्प्टी प्लेट्स. एम्प्टी प्लेट्सचा म्हणा किंवा ब्रेकफास्टसाठीचा प्लेटचा आवाज त्याला ऐकू येतो. अँड अलॉंग द ट्रॅम्पल एज ऑफ द एजेस ऑफ द स्ट्रीट. एजेस म्हणजे रस्त्याच्या कडेकडेने त्याला सगळ्या त्याच पद्धतीने त्या एम्प्टी प्लेट, द पीपल आर आस्किंग फॉर ब्रेड अँड ब्रेकफास्ट असा आवाज त्याला येतो. आय एम अवेअर ऑफ द डॅम्प सोल्स. आता डॅम्प म्हणजे वेट, इथं ओलसर आहे. डॅम्प सोल ऑफ हाऊसमेड. अँड very early in the morning the poet hears the sound, inner worry, agonies of the housemaid, the women of those laborers. त्या कामगारांच्या ज्या पत्नी असतात त्यांचा आवाज ऐकू येतो. बिकॉज यू नो, इन मिडल क्लास or not in middle class, in a lower class family, the burden of family is carried mostly by the woman rather than a man. तर त्याला ते माहिती होतं, ही नोज इट. म्हणून तो म्हणतो आय एम अवेअर, मला जाणीव आहे, ऑफ द डॅम्प सोल्स ऑफ हाऊसमेड्स. आणि त्या बिचाऱ्या सगळं वेकिंग अर्ली इन द मॉर्निंग, मेकिंग द ब्रेकफास्ट, वॉशिंग दी टीन्स, त्या सगळ्या पद्धतीची भांडी धुवून झाल्यानंतर, वॉशिंग द प्लेट्स,
दे आर स्प्राउटिंग. स्प्राउट म्हणजे कडधान्याला जसं अंकुर फुटतो ना, असं वर येतात, तसं त्या बिचाऱ्या कुठं येतात? डिस्पोटंटली ॲट एरिया गेट, निराशतेने. एरिया गेट म्हणजे द गेट ऑफ दी फॅक्टरी or the outward gate of the company where the laborers generally gather to enter into factory. So very early in the morning, on the one side the poet is enjoying sipping a tea, and whereas on the other side, on the road, down on the road, there is a problem from very early in the morning of breakfast, bread, and where poor housemaid, the wives of labor class, are worrying about their daily routine. In the next 5 lines the poet says, the brown waves of fog. आता फॉग म्हणजे धुक्याच्या ब्राऊन वेव्स का म्हणतोय तो? इट इज सिम्बॉलायझेस द पोल्युशन. एव्हरीवेअर आउटवर्ड देर इज अ पोल्युशन ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन. टॉस अप टू मी, ते माझ्यापर्यंत येत आहे. आय एम लिव्हिंग ऑन द 4th or 5th floor, yet the waves of brown fog means these, ब्राऊन म्हणजे ब्राऊन कलरचं नाही तर ते राखाडी कलरचं म्हणजे द गॅसेस, द पोल्युशन्स कमिंग आउट ऑफ द चिमनी. त्या चिमणी म्हणजे काय, इंडस्ट्रीची एक चिमणी असते, त्याच्यातनं जो पोल्युशन बाहेर येतं आहे, धूर बाहेर येतो आहे, धुराडा बाहेर येतो आहे. इट इज कमिंग अप टू मी. मी इतकं वर राहतो तरी मला एवढा लागतो आहे. दे आर लिव्हिंग नियर टू इट. ते तर त्याच्या जवळ राहत आहेत. तशाही वातावरणामध्ये दे आर लिव्हिंग देअर लाईफ. Twisted faces. There are 2 faces. One face is happy and one is worrying about a stomach. एका पोटाची चिंता असलेला तर दुसऱ्या बाजूला जीवनाचा आनंद असलेला. फ्रॉम द बॉटम ऑफ द स्ट्रीट इज फुल ऑफ लेबर्स अर्ली इन द मॉर्निंग. यू कॅन सी दिस पिक्चर इफ यू हॅव सीन इन इंडस्ट्रियल सिटी, स्पेशली इन MIDC areas of cities. You see the similar picture very early in the morning. Not early in the morning, but by 8 or 9 o'clock, you can see the roads are full of laborers. The people are running and gathering, walking, especially in big cities where there is a MIDC, GIDC is there. Okay, leave it. And tear from a passerby with muddy skirts. And on those roads the girls of the labor class wearing a skirt which is the full of mud, or it is not a mud, it has not been washed since so many long days, so it is looking as muddy skirts. Yet they are walking, the girls of or the wives of those laborers, those poor class, those depressed class, are going for work early in the morning. And tear from a passerby. Tear means ashru. An aimless smile that hovers म्हणजे घोंगावणे, in the air. It means the poet also said that although they having such a problem, such a condition to live, yet their faces are smiley. And that aimless, why they are smiling they don't know. ध्येयहीन, कोणतंही ध्येय नसलेलं, hovers in the air and vanishes along the level of the roofs. And that smile comes from their heart and it vanishes along with the hair of the roofs. So here poet says that, poet criticizes the industrialization, pollution of the industrial cities, as well as the wretched condition of or unsatisfactory conditions, pathetic condition of the working class living in the cities. So the title of the poem is that the poet is standing at the window very early in the morning. He is sipping a tea. His condition is different, whereas the condition on the road of the poor labor class is different. So this is a poem that has been well portrayed, criticized, depicted by T.S. Eliot. I think that you might have understood the poem in detail. Now we will continue for the next poem, Journey of the Magi, in the next lecture. Thank you friends watching the lecture, and I again request that keep watching the SM Academy YouTube channel, where you will get all the detailed lectures of the special, general, compulsory, generic, MIL classes here on regular basis. FY, SY, TY, all the 3 classes lectures will get posted regularly along with the MCQ, question banks,
and mock test you will get here. So therefore, if you are not subscribed the channel, subscribe it for the latest and updated notification, and keep watching the SMA Academy YouTube channel.